देशातल्या आद्य महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन। महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। देशातल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक मुलींची शाळा पुण्यामध्ये भिडेवाडा इथे उभारली गेली। जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक तसंच महिलांचे अधिकार यासाठी त्यांनी लढा दिला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावित्रीबाई फुले यांना समाज माध्यमावरील संदेशामधून आदरांजली वाहिली। सावित्रीबाई फुलेंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पहिली मुलींची शाळा स्थापन केली आणि समानतेचा विचार जनतेपर्यंत पोहोचवला असं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। क्रीडावृत्त। विक्रमी तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातल्या 4 खेळाडूंना ICCच्या 2026च्या T20 विश्वचषक संघात मानाचं स्थान मिळाले। यामध्ये जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे। या स्पर्धेत मालिकावीर ठरलेल्या संजू सॅमसननं सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अंतिम 11 मधून बाहेर राहिल्यावरही पुनरागमन करत 5 डावांमध्ये 321 धावा केल्या। तसंच ईशान किशननं 317 धावा करत संघाची वरची फळी भक्कम केली। तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 4थ्या स्थानावर राहिला। अष्टपैलू कामगिरीसाठी हार्दिक पांड्याची या संघात निवड झाली असून त्यानं स्पर्धेत 2 अर्धशतकं आणि 9 बळी अशी दुहेरी कामगिरी केली। अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला जसप्रीत बुमराह हा ICC संघात स्थान मिळवणारा 4था भारतीय आहे। बुमराहनं 8 सामन्यांमध्ये 14 बळी घेत स्पर्धेत संयुक्तरित्या सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाचा मान मिळवलाय। हवामान। विदर्भात, मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराण विरुद्धच्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर आवश्यक पावलं उचलण्याचा G7 राष्ट्रांचा निर्धार। तेल शुद्धीकरण कंपन्यांनी LPGचं उत्पादन वाढवण्याचे आणि अतिरिक्त उत्पादन घरगुती वापरासाठी उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश। 2 सिलेंडरच्या नोंदणीमधला कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवसांवर। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज दुसऱ्या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास ठरावावरच्या चर्चेला होणार सुरुवात। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची सीमापार दहशतवादावर तीव्र चिंता व्यक्त। दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येणं आवश्यक। राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा आज लोकभवन इथे होणार